करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शनिवार, 15 ऑगस्ट 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, स्वातंत्र्य दिन. समर्थ म्हणाले, दिवस तर फार उत्तमच आहे, पण वार शनिवार आलाय. आपले प्लॅन असतात अहो, पण प्रत्यक्षात आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिन महत्त्व काय, स्वातंत्र्याचा अर्थच आपल्याला कळलं नाहीये. अहो, प्रत्यक्षात स्वातंत्र्य म्हणजे कोणाच्याही गुलामगिरीत किंवा अन्यायकारक बंधनात न राहता जीवन जगण्याचा योग्य निर्णय. आपण प्रत्यक्षात पाहिलंय, अनुभवलंय, ऐकलंय. भारताला स्वातंत्र्य मिळाले, याच भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो, भारताला स्वातंत्र्य मिळालं. परंतु आपला देह प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर पारतंत्र्यामध्ये अडकलेला आहे. मग आपल्या या देहाला स्वातंत्र्य केव्हा प्राप्त होईल? व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे, काम करण्याचे, सन्मानाने जगण्याचं हे स्वातंत्र्य. खरं स्वातंत्र्य तेच जे स्वतःच्या प्रगतीबरोबर समाज आणि राष्ट्राच्या हितालाही प्राधान्य देते. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आपल्याला कळलंच नाही. तुम्हा सर्वांना कळलेलं असेल, नमस्कार आहे तुम्हाला. या देहाला अजूनपर्यंत कळलेलं नाही. कारण का, हा देह पारतंत्र्यामध्ये, विषय विकारांमध्ये अजून अडकलेला आहे. वार शनिवार आलेला आहे. मुलं म्हणतायत, मुली म्हणतायत, बाबा उद्या सकाळी शाळेमध्ये आम्हाला लवकर बोलवलेलं आहे, कारण उद्या बघा प्रत्यक्ष स्वातंत्र्य दिन आहे. आमचे विचार बघा, प्रत्यक्षपणे आम्ही काय मांडत होतो, काय मांडत आहोत. 2 दिवस शांतपणे आपण कुठेतरी फिरायला जाऊया. काय विचार डोक्यामध्ये आलाय, उद्या सुट्टीचा दिवस आहे, आरामात उठूया. परंतु ज्या वेळेला आपण शालेय शिक्षण घेत होतो तेव्हा बघा 7च्या अगोदर आपण तिथे हजर होतो की नाही. मग मोठं झाल्यावर आपण का आळसपणा आणला? काय मुलं, काय मुली आपल्याकडून आदर्श घेतील? पहावे आपणासी आपण. आपल्याला जी सूचना दिली जाते त्या सूचनेचं आपण पालन करतो की नाही. आज झेंडावंदन आहे बघा, प्रत्यक्षात आपण 7च्या अगोदर तिथे उभे राहतो, बरोबर ना. पण आपण काय विचार करतो, आज हॉलिडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, आरामात उठूया. मुलं मुली बघा प्रत्यक्षात झेंडावंदन करून घरी येतात तरी बाबा अजून अंथरुणात पडलेला आहे, हा देह अजून अंथरुणात पडलेला आहे. मग विचार करा, काय स्वातंत्र्य मिळाले, काय स्वातंत्र्याचा अर्थ कळलाय. मग बाबा म्हणतात बघा प्रत्यक्षात चला आता आपण कुठेतरी फिरायला जाऊया. मुलं तर फार उत्सुक असतात, मुली फार उत्सुक असतात, चला मग फिरायला जाऊया. असंच बाहेर बघा पडल्यानंतर मुलांनी मुलींनी उत्तम प्रकारे शिकवण तर घेतलेलीच आहे. कारण शालेय शिक्षणामध्ये बघा आपल्याला शिकवलं जातं, घरातले संस्कारसुद्धा उत्तमाचे असतात. परंतु आपले विचार जे आहेत ना, का भाग द्यावा लागला? पहावे आपणासी आपण. आपण कुठे चुकलेलो आहोत, काय विषय हा मांडावा लागला. या देहाचा भाग चालू आहे. मुलांना बाहेर घेऊन गेलो फिरायला, आपण शिकवण दिली होती, पडलेली वस्तू घेऊ नये. बाबांना बघा प्रत्यक्षात रस्त्यामध्ये जात असताना तिथे झेंडा पडला होता रस्त्यामध्ये.
आणि तिथे बघा चिखल लागलेलं होतं, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. आणि त्यावरून गाड्या जात होत्या. मुलगी म्हणाली, बाबा थोडा वेळ थांबा, हा झेंडा बघा प्रत्यक्षपणे धुवून खिशामध्ये ठेवतो. बाबा म्हणाले, अरे त्याला चिखल लागलाय, तो तसाच राहू दे, फेकून दे, ते उचलू नको, कपड्यांना डाग लागेल. काय म्हणाले बाबा? प्रत्यक्षात कपड्यांना डाग लागेल. मुलांनी ऐकलं, मुलींनी ऐकलं. पुढे रस्त्यातून जात असताना मध्यानंतर बघा, प्रत्यक्षात थोडा वेळ गेल्यानंतर त्याच रस्त्यातून जात असताना त्यांना 20 रुपयाची नोट रस्त्यामध्ये पडलेली दिसली. त्या नोटेला सुद्धा बघा चिखल लागला होता. थोडीशी नोट बघा फाटलेली होती. बाबा त्या मुलांना सांगतात, त्या मुलींना सांगतात, थोडा वेळ थांबा. कारण का? आजूबाजूला लोक होती. मुलांना सांगत होते, मुलींना सांगत होते, बाबांना ती नोट पडली आहे ना, ती उचला आणि माझ्याकडे घेऊन या. या ध्येयाचा भाग चालू आहे. मुलं म्हणाली, बाबा तुम्हीच सांगितलं होतं ना पडलेली वस्तू घेऊ नये. हा देह काय म्हणाला असेल विचार बघा. अरे तू काय मला शिकवतोस, ती जी नोट पडलेली आहे ना ती घेऊन ये. पण मुलं म्हणाली, बाबा तुम्हीच मगाशी म्हणालात ना त्याला चिखल लागलाय, तिथे झेंडा पडलेला होता तेव्हा तो मला उचलून दिला नाही, मग नोट का उचलू, ती आपली नाहीये. बघा प्रत्यक्षपणे मुलं मुली आपल्याला शिकवतात. आपल्याला वाटतं अरे मुलं काय मला शिकवतायत, मी एवढी भरपूर पावसाळे काढलेत, मुली काय मला शिकवतात. परंतु आपल्याला खरा अर्थच कळला नाही. जगायचं कसं, ही प्रेरणा बघा प्रत्यक्षात मुलांकडे आली कुठून? आपणच मुलांना ज्ञानाचे धडे द्यायचे आणि आपणच बघा प्रत्यक्षपणे विसरायचे. कारण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा झेंडावंदन करायला जायचो की नाही, शाळेमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये किंवा बघा आपल्या गावा ठिकाणी, बरोबर ना. मग मोठे झाल्यावर का आपण राहत नाही तिथे, का जात नाहीये? गेलं पाहिजे. आपण सुद्धा या भारताचे नागरिक आहोत, बरोबर की नाही. प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे विचार जर केला ना, अहो साध्या राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आपल्याला 1 मिनिट थांबता येत नाही हो. अहो प्रत्यक्षात थांबलं पाहिजे. आपण काय विचार करतो, अरे लोक मला हसतील, हा काय उभा राहिलाय. अरे उभं राहिलं म्हणजे काय, आपण या भारतभूमीमध्ये जन्माला आलो. आपल्या या बघा प्रत्यक्षात या देशाचं राष्ट्रगीत सुरू आहे. शाळेमध्ये, शाळेच्या आवारामधून बघा जसं आपण वाहन चालवत असतो तिथे सुद्धा बघा थांबलं पाहिजे. 1 मिनिट आपण सावधान न राहू शकत, बरोबर की नाही. कारण आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, देशाचे ऋण, आप्तेष्टांचे ऋण, अनेकांचे ऋण आपण बघा प्रत्यक्षपणे घेऊन आलेलो आहोत. मग ही ऋण फेडायची आहे, मग काय करावं लागेल? आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे, या भारतभूमीत जन्म घेतलेला आहे. मग आपल्याकडून देशसेवा घडली पाहिजे. या भारतभूमीमध्ये आपला काहीतरी हातभार लागला पाहिजे. आपण तसे करत नाही. काय राबवलं पाहिजे? अहो कुठे पिकनिक काढायची म्हटले की बघा महिनाभर प्लॅन आधी बघा प्रत्यक्षपणे अगोदर काढून ठेवतो. कसं जायचं, कुठून जायचं, किती तारखेला निघायचं. मग ज्या वेळेला राष्ट्रसेवा, देशाची सेवा करायची म्हटली की काहीतरी कारणं सांगून घरात बसायचं. या ध्येयाचा भाग चालू आहे. हा ध्येय तसेच कारणं देत बसतो. कुठेतरी बघा प्रत्यक्षपणे स्वच्छता मोहीम सांगितली, आपल्याला करता आली पाहिजे. कारण जर आपण स्वच्छता जर केली नाही
रोग कोणाला होणार हो? आजार कोणाच्या पाठीशी लागणार? आपलेच ना. कारण आपल्याच जर घराच्या आजूबाजूला जो परिसर आहे तो जर आपण साफ केला नाही, लोकांना आजार होणार आहे का हो? नाही ना. अहो, आपला तरी परिसर स्वच्छ ठेवा, ही शिकवण आहे. समर्थ म्हणाले. कारण का प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, आजारपण, रोगराई हे आपणच आणतो. मग ही स्वच्छता आपण स्वतःहून केली पाहिजे. देशसेवा, समर्थ म्हणालेत ना, नानासाहेबांची सुद्धा शिकवण आहे. देशाने माझ्यासाठी काय केलंय हे महत्त्वाचं नाही, मी देशासाठी काय करत आहे हे महत्त्वाचं आहे. परंतु त्या मीपणामध्ये मीपणा नसावा. अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. या भारतभूमीमध्ये मी जन्माला आलोच. नुसतं जन्माला येऊन फायद्याचं नाहीये. या पृथ्वी तलावर ओझं आणायचं नाहीये, तर आपल्याकडून देशसेवा घडली पाहिजे. आपण श्वास घेतोय, श्वास बाहेर टाकतोय. अहो, प्रत्यक्षात आजच्या दिवशी जर आपण वृक्षारोपण केलं, आपल्या मुलांना सांगितलं, आपल्या मुलींना सांगितलं, आपल्यासाठी बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण जर ही वळण आपल्यापासूनच सुरुवात केली, ही सवय आपल्यापासून करत गेलो, तर आपली होणारी उद्याची पिढीसुद्धा हे नक्कीच करेल. कारण ते सांगतील की बाबा माझ्या बाबांनी, माझ्या आईंनी हे कार्य केलेलं आहे. पण आपणच जर आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, बघा 2 दिवस सुट्टी आहे, कुठेतरी आपण फिरायला जाऊया हा जर प्लॅन करत असेल, मग काय आपण देशाचं बघा प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य याचा अर्थ पाहिलेला आहे. बरोबर की नाही? म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आपल्या मुली असतील, आपले मुलं असतील, आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो किंवा आपल्या गावामध्ये बघा, आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा शाळेमध्ये असतात, तिथे भाषण स्पर्धा असते. आणि प्रत्यक्षात बघा, आपली मुलं असतील, आपल्या मुली असतील, त्या भाषणामध्ये उत्तम रीतीने बघा भाषण देत असतात. आपल्याला वाटतं अरे हे यांनी प्रत्यक्षात कधी वाचले, कधी पाठांतर केले आणि एवढ्या लोकांसमोर ते बोलतायत, एवढा आत्मविश्वास आला कुठून? अहो, हीच तर खरी ऊर्जा आहे, हीच तर खरी कला आहे आणि हेच तर खरं देशसेवा, देशप्रेम आहे. फक्त टी शर्टवर छापलं आणि मी देशसेवा करतोय, मी देशप्रेम करतोय, उपयोगाचं नाहीये. ते आतून यायला हवं. बरोबर की नाही? एखाद्याला गरज असेल तर बघा प्रत्यक्ष आपण मदत केली पाहिजे, देशसेवा आहे. परंतु तिथे आपण माघारी फिरतो. बरोबर की नाही? आपल्या घरातला कचरा दुसऱ्यांच्या दारी टाकतो, ही देशसेवा झाली का? नाहीये. बरोबर की नाही? स्वच्छता जिथे असेल तिथे लक्ष्मी नक्कीच बघा येते की नाही? मग जिथे लक्ष्मी आहे तिथे नारायण नक्कीच आहे. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे? आजचं स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आहे. स्वातंत्र्य दिनाचं बघा प्रत्यक्षपणे आपण अर्थ काय लक्षात घेतलं आहे? आपल्या देहात स्वातंत्र्य असला पाहिजे, पारतंत्र्यात नको, विषय वासनेमध्ये अडकलेला नको. जर विषय वासनेमध्ये अडकलेला असेल, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंतेमध्ये जर अडकलेला असेल, मग उपयोगाचं काय? म्हणून आपल्याला या भारतभूमीमध्ये प्रत्यक्षात आपण जन्माला आलो हे महत्भाग्य आहे. कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि त्यामध्ये आपल्याला मिळालेलं बघा प्रत्यक्षपणे श्रवण, परमार्थ हे परमभाग्य आहे. म्हणून आजचा दिवस फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ.